आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रम, तू ऐकतोयस ना सगळं? हो सई, मी सगळं ऐकलंय. सई तू काहीच काळजी नको करूस. आपलं लग्न आजच होईल. आजच काय, आत्ताच होईल. सई, आपण आत्ताच्या आत्ता गणपती मंदिरात जाऊन लग्न करूया. हे हॅलो सई. सई, पण तू मला सांग की तू 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 खरं बोलतेस ना? गंमत नाही ना करत? हे पण तुला तुझ्या मनात देवांश बद्दल ते हो, होत्या मला त्यांच्याबद्दल फिलिंग्स, पण सरांना माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. त्यांच्या घरातल्या लोकांना मी आपलं मानत होते, पण ते नेहमी मला परकत समजत आले. आता इथून पुढे मी त्या लोकांशी काहीही संबंध ठेवणार नाही, कारण मला पूर्णपणे कळून चुकलंय विक्रम. तुझं घरच माझं घर आहे आणि याच घरात मला मान, सन्मान आणि प्रेम मिळेल. आता आता सई, तू माझं प्रेम करेक्ट ओळखलंयस ग. बरोबर आहे सई. सई, तुला माझ्या घरात मान, सन्मान, प्रेम, तुला हवं ते सगळं काही मिळेल सई. तू काही काळजी करू नकोस सई. मी ना तुला आयुष्यभर फुलासारखा ठेवीन ग. अगं, ह्याच दिवसाची तर वाट बघत होतो मी. तुला माहितीये सई, मी तुझ्या लग्नाची साडी आणि मंगळसूत्र ऑलरेडी विकत ठेवून ठेवलं. काय? येस सई, सगळी तयारी करून ठेवली आहे मी. फक्त तू हो म्हणायची वाट पाहत होतो ग मी. सई, फायनली फायनली. सई सई, एक काम कर तू आणि आई दोघी ना लवकरात लवकर मंदिरात निघून प्लीज प्लीज प्लीज. आपण आपण आत्ताच लग्न करून टाकू. सई प्लीज एक काम कर ना, आईला फोन दे ना प्लीज. हो, देते. बोल बाळा. आई आई, अगं मी आज खूप खूप खुश आहे. ओरे बाळा, तू ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं होतंस ना, त्या सर्व गोष्टी आता घडणार आहेत. फायनली आई, फायनली. आई आई, एक काम कर ना आई, ते सईसाठी मी साडी घेऊन ठेवली आहे ना, ती तिला नेसव. आणि ते कपाटात जे मंगळसूत्र आहे ना, ते तू घेऊन ये. दोघंही ना मंदिरात लवकरात लवकर निघून या. आम्ही दोघं ना आत्ताच लग्न करतोय. हा आई, या, लवकरात लवकर निघून या आई. ओके ओके. हो हो, आम्ही दोघी लवकरच येतो. ठीक आहे, चल, ठेवते मी. हे बघ सई, विक्रमने तुमच्या लग्नाची सर्व तयारी आधीपासूनच करून ठेवली होती. हे बघ, ह्या सगळ्या साड्या तुला घेऊन ठेवल्यात आधीपासूनच. ह्यातली तुला जी पण आवडेल ना, ती तू साडी नेस. हे बघ बघ बघ. ह्या सगळ्या साड्या विक्रमने आधीच घेऊन ठेवलेल्या? हो अगं, साड्याच काय. हे बघ, अगं हे मंगळसूत्र सुद्धा घेऊन ठेवलंय बघ. आवडलं तुला? छान आहे ना? चल, तू लवकर तयार हो. त्यातली तुला जी आवडेल ती साडी नेस. आपल्याला देवळात जायचंय. तिकडे उतावळा नवरा ना बाशिंग बांधून उभा असेल. चल, आवर लवकर, मी येते. विक्रम, तुझ्या इतका विक्षिप्त आणि वेडा माणूस मी आयुष्यात पाहिला नव्हता. असा कसा माणूस आहे हा? मी याला स्पष्ट नकार दिलेला असताना सुद्धा आमच्या लग्नाची एवढी सगळी तयारी करून ठेवली याने. नक्की काय म्हणायचं याला? नाही, काहीही करून त्याचा वेडेपणा थांबवायलाच हवा. नाहीतर हा कुठल्या थराला जाईल ना, हे सांगता येणार नाही. हा, वरून बोल. कुठेस तू? हॅलो ताई, तू सांगितल्याप्रमाणे मी गणपती मंदिरात आलोय. ठीक आहे, पुढे काय करायचंय लक्षात आहे ना तुझ्या? आणि मला सांगतो, विक्रम आलाय का तिथे? नाही, अजून तरी तो दिसत नाहीये. हे बघ, थोड्या वेळात तो येईलच. तो जे काय करतोय ना, त्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवायचं आणि मला SMS द्वारे कळवत राहा. ठीक आहे? हा.
मी आणि विक्रमच्या आई थोड्या वेळातच देवळात पोहोचतोय. ताई ताई ताई, तो विक्रम आलाय इकडे, लग्नाच्या कपड्यात आलाय आणि हार वगैरे घेऊन आलाय ग ताई. ताई हे काय चाललंय सगळं? हा विक्रम कसला वियर्ड आणि मॅड माणूस आहे ग ताई. मला ना खूप भीती वाटतेय. काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? वरून भीती तर मला पण वाटते रे. अरे नाकासमोर चालणारी माणसे आपण, चुकून कधी खोटं बोललो तरी सारखं मन खात राहतं आपल्याला. आणि इथे तर खोटं वागायचंय. पण या सगळ्याला ना तो विक्रम जबाबदार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. हे बघ, हे सगळं करताना भीती वाटतेय, पण विक्रमचा चेहरा सगळ्यात समोर यावा ना, त्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. आणि आता आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही. ओके ओके ताई, तू टेन्शन नको घेऊ. मी आहे तुझ्या बरोबर, सगळं नीट होईल. हो, बरं चल मी ठेवते आता. बाय. ओके बाय. देवांश सर, मला माफ करा, पण मी जे काही करते ते आपल्या संसारासाठी करते. आयुष्यात पुन्हा कधीही तो विक्रम आपल्या वाट्याला येऊ नये ना, म्हणून इतकं मोठं पाऊल उचलते. आज मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. मी जरा देवळात जाऊन देवळात? अगं पण कालच तर गेली होतीस ना देवळात. मन थाऱ्यावर नाही. देवळात गेल्यावर जरा शांत वाटेल. अगं पण देवांश निघेल आता थोड्याच वेळात. गुड मॉर्निंग. जानू कुठे? देवळात. का? आय मीन तू जातेस देवळात त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, पण मला असं पहिल्यांदाच घडतंय ना की मी कुठेतरी बाहेर चाललोय आणि तू नसणार आहेस मला सी ऑफ करायला. बऱ्याच गोष्टी या घरात पहिल्यांदाच घडतायत. मला नाही वाटत आजपर्यंत जहागीरदारांच्या घरात बायको सोडून दुसऱ्या मुलीबरोबर कोणी टूरवर गेलं असेल. जानू का? काही चुकीचं बोलते मी? ओके फाईन फाईन. तुझी इच्छा नाही आहे ना मी अंजली बरोबर जावं? ओके, मी एकटा जातो टूरवर. इज दॅट ओके? काय बोलतोयस तू? जानूला नाही आवडत ना मी अंजली बरोबर जातोय ते. मला जाऊ बस हट्ट करायचं. कसला हट्ट? तू बिझनेस टूर वर जातोयस, ते पीए सोबत. याच्या आधी गेला नाहीयेस का असिस्टंट बरोबर कुठे? आणि बिझनेस टूर वर गेल्यावर बिझनेस मीटिंग अटेंड करणार आहेस आणि परत येणार आहेस. दॅट्स इट. मग त्या गोष्टीचा एवढा इश्यू करायची गरज काय? ताई, मी तुझ्याशी नाही बोलत आहे वहिनी, मी देवांशी बोलते. पण आई मला सांग, अंजली माझ्या बरोबर नाही आली तर माझं काम कुठलं अडणार आहे का? नाही ना. अंजली बद्दल तुला काही फिलिंग्स आहेत? ची, काही काय बोलतेस? काय फिलिंग? मग झालं तर कोणाला काही एक्सप्लेन करण्याची आणि तुझा डिसिजन बदलण्याची तुला गरजच नाही. हे बघ, आता कसलाही विचार करू नकोस. तुझी बॅग पॅक करायची राहिली असेल तर बॅग पॅक कर, रेडी हो आणि कामावर फोकस कर. गो गेट रेडी. हॅलो. हॅलो सुमनताई. हा बोला ना जानकीताई. कशा आहात तुम्ही? हो मी ठीक आहे. जानकीताई, तुमचा आवाज का असा येतोय? काय सांगू तुम्हाला, मुलांच्या काळजीने खरंच खूप बेचैन झाले मी. का हो, काय झालं? अहो,
खरंच काय होऊन बसलो हे. नाही, आमची सई सुद्धा ना इतकी हट्टी आहे. ती जर तिथं असती ना हे काही घडलंच नसतं बघा. अहो आमचा मुलगा काही कमी हट्टी नाही. त्याला म्हटलं सईला घेऊन ये घरी तर ऐकत नाही आणि त्या अंजलीला घेऊन चाललाय बिझनेस टूरवर. मला ना हे सगळं अजिबात पटत नाही. ते दोघं एकत्र जाणार नाही. नाही सुमनताई, आपल्याला काहीतरी करायला हवं. आपल्याला थांबवायला हवं हे सगळं. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय हो, पण आपण काय करणार. मला काय वाटतं माहिती का, आपण जर असं केलं तर ताई तुम्ही असं करा, तुम्ही ना देवळात या, मग मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते सगळं. चालेल? बरं बरं येते मी वाट बघते. हा लवकर या. ठेवते. गुरुजी हे बघा सगळा सामान आणलाय. ठीक आहे, हे बघा हार आणला. अगो महत्वाचं आहे ना. हे बघा हे यात नारळ, हं? पेढे पण आणले तोंड गोड करायला आहे ना. हे घ्या गुरुजी, फक्त ना तुम्ही तयारी करा. हे घ्या, हातात पकडा. या, सुरू करा. गुरुजी अहो आताच दाखवलं ना तेच ते सगळं. जा बा, लवकर जा लवकर जा. मला बिलीवच होत नाहीये की सई आणि मी आमचं लग्न ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो फायनली तो दिवस आला. मला ना राहून एक गोष्ट कळत नाही की सई माझ्याशी लग्न करायला अशी अचानक कशी काय तयार झाली. सई तू आलीस, खरंच आलीस. बरं विश्वास नाही बसत आहे सई. अरे विक्रम, ती समोर उभी आहे तुझ्या. सई आलीये बघ. मला ना हे सगळं सई असं स्वप्नासारखंच वाटतंय. प्लीज मला चिमटा काढ. काढ ना प्लीज. आई मी कसं काढू. प्लीज काढ ना प्लीज प्लीज. विक्रम, अरे काय तू कळत कसं नाही तुला. अरे सई लाजती आहे रे. थांब, मीच तुला चिमटा काढते. हा आता पटली ना खात्री. सई आली आहे ते. पटली पटली, खात्री पटली. सई तू अशी अचानक माझ्याशी लग्न करायला तयार कशी काय झाली मला कळतच नाही. विक्रम, मला पूर्णपणे खात्री पटली आहे की फक्त तुझंच माझ्यावर खूप प्रेम आहे. नाही सई बरोबर आहे, ते कळलं मला. पण हे तुझं मन एवढ्या लवकर बदलेल असं वाटलंच नव्हतं सई मला. मी तुला आत्ताच म्हणाले ना, मला पूर्णपणे कळलंय की फक्त तुझंच माझ्यावर खूप प्रेम आहे. बघ ना, मी देवांश सरांवर एवढं मनापासून प्रेम केलं, पण त्या बदल्यात त्यांनी काय दिलं मला. काहीच नाही. अर्ध्या वाटेत माझा हात सोडला. मला घरातून बाहेर काढलं आणि ज्यावेळेस मला त्यांची जास्त गरज होती त्यावेळेस त्यांनी मला एकटं सोडलं. अशा माणसाच्या भरोश्यावर मी माझं आयुष्य कसं काढणार होते. आणि मुळात ज्या माणसाला माझ्यावर विश्वासच नाहीये
अशा माणसासोबत कसं राहणार मी? उलट मी अशा माणसासोबत राहीन ज्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, जो मला नेहमी रिस्पेक्ट देईल आणि काहीही झालं तरी माझी साथ सोडणार नाही. बरोबर बोलते ना मी? आता तू मला करेक्ट ओळखलंयस सई. तुझ्यासाठी ना आता मी अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे. आणि सई, काही झालं ना, लिटरली काही तरी, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. ते मला तुझ्या डोळ्यात दिसतच आहे. पण एक सांगू, म्हणजे तुला राग नाही ना येणार? नाही सई, काय बोलतेस तू? मी ह्याच्या पुढे तुझ्यावर कधीच राखवणार नाही. हे बघ, नवरा बायकोचं नातं हे 7 जन्माचं असतं आणि कुठल्याही नात्याची सुरुवात होताना ती नेहमी खऱ्याने व्हायला हवी, हो की नाही? आज आपल्या नात्याची नवीन सुरुवात होतीये. मला असं वाटतं की ती चांगली आणि खरेपणाने व्हावी. त्यामुळे मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मी जर तुला एखादा प्रश्न विचारला तर त्याचं खरं उत्तर देशील? काय नाही, तुला जे विचारायचं ना ते बिंदास विचार. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन आता. आणि खरं खरं, हे बघ, तुलाही माहितीये की आपलं लग्न झालंच नाहीये. मग तरी सुद्धा तू आपल्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट कुठून आणलंस? आपलं लग्नच झालं नाही, मग आपल्या लग्नाचं सर्टिफिकेट कुठून येणार? ते सर्टिफिकेट खोटं होतं. तुझं आणि देवांशी नातं तोडण्यासाठी मी हे केलं. आणि त्यासाठी देवांच्या मनात ना तुझ्याबद्दल शंका निर्माण करायची होती. म्हणून हे सगळं मी केलं होतं. तुझ्या घरच्यांसमोर आपलं नातं किती स्ट्रॉंग आहे हे दाखवून देण्यासाठी मी खोटे पुरावे तयार केले. कसं आहे ना की ते सर्टिफिकेट, ते पुरावे जरी खोटे असले ना तरी माझं तुझ्याबद्दलचं प्रेम अगदी खरायचं आहे. देवांच्या मनात तुझ्याबद्दल राग निर्माण व्हावा. सॉरी ना सई, आपण कसं आहे ना की त्याच्या मनात तुझ्या कॅरेक्टरबद्दल शंका निर्माण नसते ना झाली तर त्याने तुला त्याच्यापासून दूर केलंच नसतं. आणि म्हणूनच मी त्याला दाखवून देण्यासाठी मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेलो आणि आपल्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट बनवून घेतलं. सॉरी ना सई, प्लीज तू रागवू नको का? नाही, मला माहिती आहे की मी खोटं बोललो, खोटं वागलो, माझ्यामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं. सई, हे सगळं मी फक्त तुझ्या प्रेमापोटीच केलं. हो, मला माहिती आहे विक्रम, तू जे काही केलंयस ते फक्त माझं प्रेम मिळवण्यासाठी केलंयस आणि त्यामुळे मी तुला माफही केलंय. सई, तू समजत असशील की विक्रम जे काही करत आहे ते मला पटतंय, पण तसं नाहीये ग. मला जेव्हा लक्षात आलं ना की हा खोटेपणा करतोय तेव्हा मी त्याला खूप ओरडले आणि मी त्याला म्हंटल पण की हा फसवेपणा बरा नाहीये म्हणून, आणि सईच्या मनात खेळू नकोस, नाही तर देव तुला कधीच माफ करणार नाही. हो सई, आणि ना मी सुद्धा आईला अगदी क्लिअरली सांगून टाकलं की ना मला माझ्या देवापेक्षा जी सई जास्त महत्वाची आहे. मी आईला सांगितलं होतं की मी सईला बिलकुल अंधारात ठेवणार नाही, बिलकुल तिच्याशी खोटं बोलणार नाही. मी तुला सगळं काही एक्सप्लेन करून सांगेन. करेक्ट वेळ आल्यावर ती काहीच लपवणार नाही, बिलकुल तिला फसवणार नाही. सई, मी ना आपल्या लग्नासाठी खूप एक्साइटेड आहे. कसं काय झालं?
मी तुझा हात पकडला तर चालणार आहे ना? अगं खरं लग्न होणार आहे ना आपलं आता. अरे ते तर होणारच आहे, पण त्याआधी आहे ना मला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचंय. नको जाई. कशाला? अगं काही गरज नाहीये. लग्न झाल्यावर आपण जोडीने दर्शन घ्यायला जाऊ की. हा नाही नाही नको ना विक्रम. हे म्हणजे इतक्या संघर्षानंतर मला असा योग्य जोडीदार मिळालाय ना, आणि तुलाही माहितीये की माझी गणपती बाप्पावर किती श्रद्धा आहे, आणि त्यात आज आपण नवीन नात्याची सुरुवात करतोय. त्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळणं आपल्याला गरजेचं आहे की नाही. त्यामुळे घेऊ दे ना मला दर्शन त्याचं. मी काम करते, पूजेसाठी लागणारं सामान घेऊन येते लगेच. हा नाही 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 नको नको. अरे विक्रम, किती उतावेपणा करशील रे. अरे जर सईची इच्छा असेल की गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मगच बोल्यावर चढायची, तर मग तसं तिला करू दे ना. आणि तसंही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही गणपतीची पूजा करूनच करायची असते. मग तिला दर्शन घेऊ दे ना. सई तू जा. मी येऊ का नाही तर तुझ्यासोबत? नाही नाही आई नको. म्हणजे गुरुजींनी विधीची तयारी कुठपर्यंत केली आहे ते सगळं बघा ना तुम्ही. तोपर्यंत मी पूजेचं सामान घेऊन येते. हा हो, तेही बरोबरच आहे तुझं. मी पाहते किती तयारी झाली आहे ती. हो चालेल, मी आलेच. जाईल लवकर या आपण.